महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुखेड येथे मास संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। वृद्धापकाळ योजना या योजनेचा लाभ बऱ्याच ठिकाणी सर्वसामान्य लोकांना, गोरगरीब लोकांना, दुबळ्या भोळ्या भाबड्या लोकांना होताना दिसत नाही। कारण यामध्ये DRD प्रमाणपत्र असेल तरच या योजनेचा लवकर आणि जास्त लोकांना याचा फायदा होत असतो। परंतु वस्तुस्थिती मुळातच अशी आहे की DRD प्रमाणपत्र असलेले लोक किती असतील? बरं, जेवढे गरीब लोक आहेत त्या सर्वांकडेच दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र असेल काय? तर उत्तर असणार आहे नाही, अजिबात नाही। दारिद्र्य रेषेखालील नसलेले बरेच लोक आजही जीवन जगण्यासाठी, आपली उपजीविका भागवण्यासाठी वय 65 ते 70 वर्ष असणारे गोरगरीब लोक दिवस रात्र आजही लागेल ती मजुरी करणारे आहेत। मग अशा लोकांना या योजनेचा फायदा मिळाला पाहिजे की नाही? त्यातल्या त्यात अशा गरीब लोकांकडून मी तुमचे काम करतो म्हणून हजारो रुपये उकळणारे महानुभाव स्वतःला कार्यकर्ते म्हणणारे आहेतच लुटणारे। त्यामुळे अशा गरजू लोकांना या योजनेचा फायदा व्हावा, अन्यथा अशा लोकांना सोबत घेऊन मास संघटना तीव्र जनांदोलन छेडेल असा इशारा मुखेड तहसीलदारांना निवेदनाद्वारे देण्यात आला। यावेळी उपस्थित मासचे मराठवाडा अध्यक्ष नितीनदादा तलवारे, नारायण सोमवारे, मास मराठवाडा सचिव अनिल कावडे, मास नांदेड जिल्हा सचिव बाबाराव वाघमारे, कायदेविषयक सल्लागार नांदेड ॲडव्होकेट सतीश धनवडे, आत्माराम गायकवाड, मुखेड तालुका अध्यक्ष मास सुनील गायकवाड, मुखेड तालुका उपाध्यक्ष जयपाल घोडके, सर्कल युवा अध्यक्ष सुनील तोटरे, सर्कल मास भगवान गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता रामराव गरिबा कंधारे, सामाजिक कार्यकर्ता जनाबाई गवलवाड, सुभिद्राबाई गवलवाड, सुमनबाई वाघमारे, हऱ्याबाई पवित्रे, भाग्यश्री पवित्रे, संदीप दहिकांबळे, मारुती पवित्रे, संग्राम बोईवार, पदाधिकारी व लाभार्थी उपस्थित होते व याची गांभीर्याने दखल नाही घेतली तर मुखेड तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी सूर्यकांत अंधुरे, मुखेड। क्रांतिकारी जयलवजी जय भीम। आज मुखेड तहसीलदार जाधव साहेब यांना मुखेड तहसील येथे एक निवेदन देण्यात आलेलं आहे मास संघटनेच्या वतीने। या ठिकाणी तालुक्यातील संपूर्ण वयोवृद्ध ज्येष्ठ लोकांना या ठिकाणी एकत्र करून, महिलांना एकत्र आणून या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये या ठिकाणी हा सर्वसामान्य गोरगरीब लोकांची व्यथा या ठिकाणी मास संघटनेच्या वतीने काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे। या ठिकाणी सरकारी आदेशानुसार म्हणजे गांधी निराधार योजना असेल किंवा इंदिरा गांधी निराधार वृद्धापकाळ योजना असेल, या योजनेनुसार या ठिकाणी सर्वसामान्यांना दर महिन्याला 1,500 रुपयाचा लाभ या ठिकाणी मिळतो। परंतु DRDमध्ये नाव ज्यांचं असेल त्याच लोकांना सर्वप्रथम या ठिकाणी प्राधान्य दिले जाते। पण ज्यांचं नाव DRDमध्ये नसते अशा लोकांची या ठिकाणी फार मोठी हेटाळणी या ठिकाणी होताना दिसत आहे। म्हणून मास संघटनेच्या वतीने आदरणीय तहसीलदार साहेब, माननीय तहसीलदार साहेबांच्या निदर्शनास ही बाब आणून आम्ही दिलेली आहे। बाबा DRD नसेल तर अशा लोकांचं सुद्धा या ठिकाणी मागण्या मंजूर झाल्या पाहिजे, अशा लोकांचे प्रस्ताव सुद्धा या ठिकाणी मान्य करून यांना सुद्धा लाभ मिळाला पाहिजे। कारण ज्या लोकांकडे DRD आहे ते सर्वचे सर्व गरीब लोक आहेत असं नसते। बऱ्याच लोकांकडे आजही जे खरे गरीब आहेत अशा लोकांकडे DRD प्रमाणपत्र अजिबात नाही, म्हणून ते गरीब नाहीत असं होणार नाही। म्हणून अशा लोकांना सुद्धा लाभ मिळावं। जर जमलं तुम्हाला तर तुम्ही त्यांची वस्तुस्थिती बघा, त्यांची चौकशी करा आणि मगच लाभ द्या, अशा पद्धतीचे या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे। आणि जर कदाचित अशा सर्वसामान्य लोकांना जर न्याय मिळत नसेल तर मग अशा शासन व्यवस्थेचं काय काम आहे? आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सरकारी यंत्रणा ही गोरगरीब लोकांसाठी राबवली जावी अशी सुद्धा या ठिकाणी विनंती आम्ही तहसीलदार साहेबांना या ठिकाणी केलेली आहे। त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला या सर्वसामान्य लोकांना लवकरात लवकर न्याय मिळून मी त्यांचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर कदाचित येणाऱ्या काळात जर अशा गोरगरीब लोकांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या सर्व लोकांना घेऊन आम्ही मास संघटनेच्या वतीनं मुखेड तालुक्याच्या तहसीलसमोर तीव्र जनांदोलन छेडणार असा इशाराही या ठिकाणी आम्ही निवेदन। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।